नमस्कार, मी अश्विनी निशांकोटी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भोंडला म्हणजेच हादगा म्हणजेच भुलाबाईचा खेळ हे नेमकं आहे तरी काय. तर मराठी 12 महिन्यापैकी अश्विन महिन्याची सुरुवात होते आणि ह्या खेळाला हा सुरू करतात. आधीच्या काळामध्ये हादगा जो सण हा असा असायचा, तो अगदी अनंत चतुर्दशी झाल्यानंतर ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत जवळपास इतके दिवस हा खेळ खेळला जायचा जेव्हा जमेल त्या टायमाला. परंतु आता अलीकडे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे घटस्थापनापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा खेळ खेळला जात असतो. बेसिकली हादगा म्हणजे काय, तर हादगा या शब्दाचा अर्थ असतो की स्त्रिया एकत्र येऊन खेळ खेळतात, त्याला म्हणतात हादगा. किंवा रिकामे ढग जेव्हा होतात तेव्हा ते गरजायला लागतात, आवाज यायला लागतो, तेव्हा त्याला म्हणतात हत्तीचा पाऊस म्हणजेच हादगा असं देखील त्याला म्हणलं जातं. आता आपण बघूयात की भुलाबाईचा खेळ असं काय ह्याला नाव पडलं आहे. तर भुलाबाई या दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नसून वन अँड ओनली आपली आदिशक्ती पार्वती आहे. जेव्हा साईपाटाचा खेळ खेळताना शंकर पार्वती खेळत असताना महादेव हे खेळ हरतात आणि तेव्हा ते रुसून जेव्हा जातात, आपल्याला ही स्टोरी सगळ्यांना माहिती आहे की ते रुसून जातात जंगलामध्ये. त्यांना मनवण्यासाठी, त्यांचा रुसवा दूर करण्यासाठी पार्वती जी देवी आहे ती भिलिनीचं रूप घेते, ती नृत्य करते त्यांच्यासमोर आणि त्या भिलिनीच्या रूपावरती महादेव भुलतात आणि ते तिच्यासोबत तिच्या घरी जातात. भिलिनीच्या नृत्यावरती भुलल्या गेल्यामुळे भुलाबाई असं त्यांचं नाव आहे आणि जे भुललेले आहेत म्हणजे शंकर आपले महादेव ते भुलोबा असंही त्यांना म्हणलं जात असतं. त्याच्यामुळे हादगा हा सण आपल्याला माहितीये की कशा प्रकारे हा खेळला जातो. तर मी हे माहिती असलेल्या गोष्टीच्या शॉर्ट मध्ये तुम्हाला बरोबर सांगते की हादगा खेळ किंवा हा भुलाबाईचा खेळ जो असतो आपण बघितलेला आहे की मोकळ्या जागेमध्ये, अंगणामध्ये किंवा गच्चीवरती, पाटावरती हत्तीची रांगोळी काढल्या जाते किंवा ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपण म्हणू शकतो. हत्तीचं चित्र आणून ठेवलं जातं, हत्तीची रांगोळी काढल्या जाते किंवा फुला पाकळ्यांनी सजवून हत्तीची मूर्ती काढल्या जाते किंवा तिथे प्रतिमा ठेवल्या जाते हत्तीची आणि त्याच्या अवतीभोवती मग सगळे खेळ खेळायला स्त्रिया सुरू करतात. आता मला तर हा प्रश्न पडलेला की त्या पाटावरती हत्तीच का, तर हत्तीच का ह्याच्यावरचं उत्तर असं आहे की हत्ती जे आहे आपण म्हणले हादगा ह्याचं एक्सप्लेनेशन देताना मी सांगितलेलं आहे की जेव्हा पाऊस संपतो, पाऊस संपताना जेव्हा रिकामे ढग जेव्हा गरजायला लागतात तेव्हा तो हादगा असतो, ते हत्तीचा पाऊस त्याला म्हणला जातो. सो मेघ म्हणजे हत्ती, तर हे पाऊस आणि हत्ती जे आहे किंवा मग आपण हत्तीला असंही म्हणू शकतो की हत्ती हे ताकदवान खूप असतात. सो हत्ती काय रिप्रेझेंट करतात किंवा ते कशाचं प्रतीक मानलं जातं, तर शक्ती, पॉवर, स्ट्रेंथ. त्याचप्रमाणे आपण जल म्हणतो पाऊस, तर मग जल हे सुद्धा सुख समृद्धीचं मानलं जात असतं. इमोशन्स ते आपल्याला त्याच्यामधून दिसून येत असतात. सो हे सुख समृद्धी, भरभराट अशा प्रकारचं जी स्ट्रेंथ आहे, पॉवर आहे ती ह्या स्त्रियांना भेटू देत. कारण पार्वतीकडून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहे भुलाबाईकडून, तर मग हा त्यांच्यासाठी खास सण असतो आणि ह्या सगळ्या प्रकारची जी स्ट्रेंथ असते आपल्याला भेटावी म्हणून हत्ती, आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये स्त्रिया आपल्याला खेळ खेळताना दिसत असतात. हा खेळ खेळताना आपण बघतो की जेव्हा सगळे एकत्र येतात त्यावेळेस मग ते घरून येताना खाऊ घेऊन येतात. मग त्याच्यामध्ये तो जो प्रसाद म्हणून वाटला जातो ते गोडही असू शकतं, नमकीन असू शकतं, तिखट असू शकतं. तो सगळेजण आपापल्या पद्धतीने ते आणतात आणि ते सगळं एकत्र करून मग सगळ्यांना ते वाटतात. ह्याला खिरापत असं देखील म्हणलं जात असतं. बऱ्याचदा अशी फोटो काढून लावला जात असतो, दोन हत्ती एकमेकांसमोर त्यांच्या सोंडेमध्ये फुलांची माळ घेऊन असते. तर असे वेगवेगळ्या प्रकारे आपण हत्तीचं जे असतं ते चित्र घेतो आणि त्याच्या अवतीभोवती मग हा खेळ खेळला जात असतो. सगळ्यात शेवटी हादगा सणाला घेऊन मी एवढं सांगते तुम्हाला की बेसिकली ह्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण पुढे का नेतो, कारण ह्याच्या मागे पण सिंपल लॉजिक आहे की तुम्ही ह्या सणासुदीच्या निमित्ताने एकत्र या, एकमेकांची खुशाली विचारा, एकमेकांना भेटा आणि खेळ खेळा. तुमचे टेन्शन, तुमचे प्रॉब्लेम्स थोड्या फार का वेळासाठी तुम्ही विसरून जाता, एक रिफ्रेशमेंट भेटतं आणि परत तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे जायला तयार असता. तर मग हा एक बेसिक आपल्याकडे जो असतो हे रिझन आहे की आपण एकत्र येतो, आपण सण साजरे का करतो. आणि त्याचप्रमाणे असं देखील आहे की हत्ती पुजताना जेव्हा पाऊस वगैरे आपण म्हणतोय की हत्तीचा पाऊस म्हणला जातं किंवा मेघ आपण हे हत्ती म्हणून रिप्रेझेंट करतो. तर मग हे जेव्हा पाऊस असतो, जेव्हा ती हत्ती ड्रॉ केल्या जातं, रांगोळी जेव्हा काढल्या जात असते, धान्यांची रांगोळी हत्तीमध्ये सुद्धा काढल्या जात असतं, तर मग त्या पावसाला, त्या मेघाला, त्या हदग्याला, त्या हत्तीला आपण नम्रपणे प्रार्थना करत खेळ खेळत असतो
यासाठी की हा असाच पाऊस तू दरवर्षी वेळेनुसार पडू देत, जेणेकरून शेतकऱ्याचं भरभरून धान्य येईल, त्याची भरभराट होईल आणि सगळ्यांना नेहमी खायला प्यायला वेळेवरती भेटेल आणि धनधान्य हे असंच वाढत जाऊ दे. तर हे एक प्रकारे कुठेतरी आपण थँकफुल अशी सुद्धा प्रार्थना करतोय. तर मग हा झाला हदग्याचा सण, की आपण हा भोंडला हा जो सण आहे तो का साजरा करतो आणि भुलाबाई हे त्याला का म्हणतात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन्स भेटतील तुम्हाला आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. आणि लाईक करा, कारण लाईक करायला तुम्ही कंजूशी प्लीज दाखवू नका. लाईक करत राहा, मोटिवेशन मिळतं, अजून व्हिडिओज बनवावेसे वाटतात. त्यामुळे थँक्यू सो मच, थँक्यू असंच सपोर्ट करा, असंच भरपूर प्रेम भेटत.